नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. सातारवाला आदे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका युट्यूबर सातारवाला आद्या. मंडळी, बैलगाडी क्षेत्रात नक्की काय चाललंय? बैलगाडी क्षेत्रातील चालू घडामोडी, का दिले पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे? का विलास पैलवान हा व्यक्ती तुम्हाला अराजक वाटतो? विलास पैलवान या व्यक्तीची भाषा तुम्हाला अर्वाच्य का वाटते? का विलास पैलवान हा व्यक्ती तुम्हाला खटकतोय? आणि हो, इथून पुढे बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक मैदानावर काय घडेल हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर मंडळी, पहिला मुद्दा असा आहे की पदाधिकाऱ्यांनी व आदरणीय नितीन आबा शेवाळे यांनी राजीनामा का दिला? याला सर्वस्वी जबाबदार, एका वाक्यात उत्तर देतो, याला सर्वस्वी जबाबदार आपण सर्व बैलगाडा मालक आहे. लक्षात ठेवा, आबांचं बैलगाडी क्षेत्रातलं योगदान असेल, राजकीय क्षेत्रातलं योगदान असेल, खूप मोठं आहे. आबांची औद्योगिक क्षेत्रात देखील खूप मोठी कामगिरी आहे. हे सगळं बघून आबा हे मध्यभागी आहेत. यात आबांना सगळ्यांचा विचार करावा लागतो. मग ते बैलगाडी क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल आणि आबांचं वैयक्तिक औद्योगिक क्षेत्र असेल. मध्यभागी असताना आपण पुन्हा एकाच्या बाजूने निकाल देऊन चालणार नाही, हे आबांच्या बरोबर लक्षात येतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करून आबा जे निर्णय घेत असतात, निकाल देत असतात. आबांना काही राजकीय व्यक्तींचे फोन आले, बैलगाडी मालकांचे देखील फोन आले, काही विभाग मर्यादित मैदानं झाली. या निर्णयावर देखील वैयक्तिक आबांच्यावर आक्षेप घेण्यात आला. परंतु आबांनी हा निर्णय किंवा दिलेले सर्व निर्णय हे सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या संमतीनं दिलेले आहेत. आणि हो, सगळ्या बाजूनं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला टॉर्चर केलं जातं, दाबलं जातं, त्यावेळेस तो व्यक्ती स्वतःहून या सगळ्यातून बाहेरच पडण्याचा निर्णय घेईल. आपण प्रत्येक जण थोडं काय झालं की आबांना फोन करायचं, प्रत्येक थोडं काय झालं की हे आबाच जबाबदार आहेत, हे केलं आबांनी केलं, ते केलं आबांनी केलं. का? यात सर्वस्वी आपण जबाबदार आहे, लक्षात ठेवा. आणि आज प्रत्येक जण आपण स्टेटस ठेवतो, आबा तुम्ही निर्णय मागे घ्या, आबा पदाधिकाऱ्यांना सांगा राजीनामे मागे घ्यायला. का हो? त्या व्यक्तीने घरचं खायचं आणि तुमच्या सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, असं झालंय. हे सहन होणार नाही. आणि सगळ्याच गोष्टींचा विचार करून कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही. आपल्यामुळं कुणाच्या मनाला ठेच पोचू नये हा निर्णय घेऊन आबांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. हे झालं खरं उत्तर. सोशल मीडियावर दिसेल त्या व्हिडिओवर कमेंट करत बसायचं, तो व्यक्ती कोण आहे, तो व्यक्ती कसा आहे, त्या व्यक्तीचं योगदान काय आहे, त्या व्यक्तींनी म्हणतोय मी बैलगाडी क्षेत्रासाठी काय केलं हे आपल्याला काही माहित नाही. आपल्याकडे मोबाईल आहे, काहीही बोलायचं, कसंही बोलायचं, कुणालाही बोलायचं, हे चालू आहे. हे पहिलं बंद करा. आबा असतील, इतर पदाधिकारी असतील, यांनी बैलगाडी क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलंय. आपल्या अंगावरती केसी झेलल्यात, कोर्टाच्या तारखा चालू आहेत, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मीटिंग, सभा, या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व या व्यक्तींनी केलंय. तर या व्यक्ती तुमच्या टीका सहन करायसाठी तयार झाल्यात का हो? या व्यक्ती बैलगाडी क्षेत्रात कार्यरत तुमचं बोलणं ऐकून घ्यायसाठी आहेत का हो? हे पहिलं बंद करा. तर मंडळी, आदरणीय विलास पैलवान हा व्यक्ती तुम्हाला अराजक का वाटतो? अनेक बैलगाडी मालकांना हा व्यक्ती आरेरावीची भाषा करणारा वाटतो, मीपणाची भाषा करणारा वाटतो. या व्यक्तीविषयी आज थोडंसं बोलतो. आदरणीय विलास पैलवान ही व्यक्ती आपल्या भारत देशासाठी ते सेवा करून आता ते रिटायर झालेले आहेत. ते एक इंडियन आर्मीचं प्रशिक्षण घेतलेले फौजी आहेत. आणि फौजींना ट्रेनिंग दिल्यावर फौजीची भाषा असेल, फौजीचं चालणं बोलणं असेल, फौजींचा रुबाब असेल, तो कसा असतो हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. हा रुबाब तुम्हाला अराजक वाटतो? हा रुबाब तुम्हाला आरेरावीचा वाटतो? मित्रांनो, हा व्यक्ती मूळचा लहानापासून आतापर्यंत त्यांचं वय असेल, हे सातारा जिल्ह्यात लहानाचे मोठे झालेत. आणि सातारा जिल्ह्याची भाषा ही रांगडी आहे, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, आपल्या भारत देशाला माहिती आहे. थोडस या भाषेमध्ये आरेरावी असते. हा आरेरावीपणा नाही, सत्य बोललेली ही गोष्ट आहे.
खरं बोललं की माणसाला अरे राव वाटतं. सातारी भाषा ही पहिल्यापासून रांगडी आहे. मग तुम्हाला अरे रवी वाटते म्हणून त्यांनी त्यांची भाषा बदलावी का? नाही, हे चुकीचं आहे. मित्रांनो, खरं बोलताना समोरच्याचा जसा प्रश्न असेल तसं उत्तर द्यावं लागतं. समोरच्याचा प्रश्न मवाळ असेल तर मवाळ उत्तर द्यावं लागतं. समोरच्याचा प्रश्न अर्वाच्य असेल तर अर्वाच्य उत्तर द्यावं लागतं. समोरच्याचा प्रश्न जर अडचण निर्माण करणार असेल तर त्याला देखील तसंच उत्तर द्यावं लागतं. आणि या प्रत्येक वेळी अशा प्रश्नांची उत्तरं विलास पैलवानांनी बरोबर दिल्यात आणि म्हणून तो व्यक्ती तुम्हाला चुकीचा वाटतो. अनेक ठिकाणी कमेंट आल्या की हा व्यक्ती मीपणा करतो. काय मीपणा केला हो? स्वतःचा पैसा खर्च करून, स्वतःचा वेळ देऊन, प्रत्येक क्षणी अहोरात्र जागून या व्यक्तीनं बैलगाडी क्षेत्रात निकाल दिलेत. त्यांनी दिलेले निकाल हे 99.9% बरोबरच आहेत. एखादा इकडं तिकडे होतो म्हणून तेवढंच मनात धरायचं का? म्हणजे 10 चांगली कामं केली आणि एक काम चुकीचं केलं की ते तुम्हाला चुकीचं वाटतं. आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आमच्या युवा संघटनेत कुणालाही विचारा, आज आदरणीय वस्तादांच्या पाठीमागं आमच्या युवा संघटनेचा सर्व हा युवा समुदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लाखो बैलगाडी मालकांना विलास पैलवानांनी न्याय मिळवून दिलाय. त्यांच्यासाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवल्या. तेव्हा विलास पैलवान तुम्हाला चांगला नाही वाटला का? ज्यावेळेस स्वतःचं योगदान हा माणूस बैलगाडी क्षेत्रासाठी देतो तेव्हा विलास पैलवान तुम्हाला चांगला का नाही वाटत? मित्रांनो, लक्षात ठेवा, हजारो बैलगाडी मालकांचा विरोध या माणसाने घेतला. कुणासाठी हो? कुणासाठी घेतला तुम्ही सांगा? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला द्या. कुणासाठी घेतला? आज तो माणूस बाहेर जाताना त्या माणसावर स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह उभा राहतो. हे तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक जण घरी बसून कसंही बोलायचं, काहीही कमेंट करायची, म्हणजे खरं बोलले की चुकीचं, अराजक, अरे रवी, अर्वाच्य, हे सहन होणार नाही. आणि जिथं सत्य आहे तिथं आम्ही सर्व युवा संघटना, आम्ही सर्व युट्यूबर, बैलगाडा मालक 100% उभं राहणार. तर मंडळी, बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की आदरणीय उदयदादा पाटील यांनी राजीनामा का दिला? तर दादांविषयी थोडंसं सांगतो. दादा हे व्यक्तिमत्व पहिल्यापासून युवा संघटनेच्या युवा विचारानं चाललेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पाठीशी युवा संघटना खंबीरपणे पहिल्यापासून उभी आहे. आणि हो, युवा संघटनेच्या काही अटी असतील, काही नियम असतील, ते आज कार्यरत होत नाहीत. युवा संघटनेतील प्रत्येक युवा घटकाचा भावना असतील, मन असतील, ही दुखावली गेलीत आणि युवा संघटनेची मनं दुखावली गेलीत. म्हणून दादाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आता विषय नंबर 3, इथून पुढं हे माझं थेट प्रेक्षेपण तुम्हाला मी सांगतोय. इथून पुढं प्रत्येक मैदानात चुकीच्याच गोष्टी घडतील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. न्याय व्यवस्था संपली, अध्यक्ष असतील, शांत संयमी व्यक्तिमत्व थांबलं, इतर काही पदाधिकारी थांबले. या सगळ्या गोष्टीचा परिणाम बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक मैदानावर होणार आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. राहिला विषय मंडळी, आपण सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न करूया की हे सगळं सुरळीत चालू व्हावं. कुठेही शंका कुशंका नाही राहाव्या, कुठेही गैरसमज नाही राहावे. आपण सगळं, ही संघटना हे घर आहे. या परिवारात भाऊबंद असतील, सुना असतील, सासवा असतील, जावांचा वाद असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाने ही संघटना टिकवून ठेवायची आहे. मित्रांनो, संघटना ही आपल्या हातांच्या 5 बोटासारखी असते. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असतं. आपल्याला ही संघटना टिकवून ठेवायची आहे. त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं कार्य करायचं आहे. काही चुकीच्या गोष्टी व्हायरल करू नका, काही चुकीच्या कमेंट करू नका. जर आपल्याला आपल्या परीनं काही करता नाही आलं तर शांत बसा, समर्थ साथ द्या, पण चुकीचं काय करू नका. ही बैलगाडा शर्यत संघटनेने इथपर्यंत आणून ठेवले, ती तुम्हाला इथनं पुढं नसेल नेता येत तर इथंच राहू द्या. जिथपर्यंत जशी चालली तशी चालू द्या, परंतु आपण आपल्या परीनं प्रयत्न करूया. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा पाठीमागं घेता येतोय का? संघटनेचे पदाधिकारी पुन्हा आपल्या पदावर कार्यरत होत आहेत का? हे बघण्यासाठी आपण कार्य करूया. मित्रांनो, प्रत्येकानं ओळखा की नक्की आता चाललंय काय. प्रत्येकानं नीट विचार करा या सगळ्या गोष्टीचा की नियमावली लागलेली बरोबर आहे का चुकीची आहे.
या नियमावलीने आपला फायदा काय झाला? आज सर्वसामान्यातला सर्वसामान्य बैलगाडी मालक गुलालात आहे. हे कुणामुळं? याचा देखील विचार करा मित्रांनो. हा व्हिडिओ कुठेही स्वतःसाठी प्रसिद्धी करण्यासाठी नाही बनवला. कुठेही काय चूक असेल, बरोबर असेल, माझंही काय बोलताना चुकलं असेल त्याच्याबद्दल मी आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या व्हिडिओचा विचार खोलवर प्रत्येकानं करावा. स्वतःच्या आंतरमनात झाकून, अंतर्मनामध्ये स्वतः झाकून आरशासमोर उभं राहून प्रत्येकानं विचार करा की आपलं काय चुकलं का? आपल्याकडून काही चुकीचे शब्द गेले का? ज्यांनी आबांचा अपमान केला मैदानामध्ये त्यांनी फक्त माफी मागू नका. आपण काय गमावलंय याचा विचार करा. आणि मंडळी, पुन्हा एकदा सांगतो, हात जोडून विनंती आहे की हे पदाधिकारी कसे कार्यरत होतील याचा विचार करा. सगळ्यांनी विनवणी करा. ताटातूट फाटाफूट काही नको, सगळे एकत्र पाहिजेत. गुण्यागोविंदानं चालू, एकत्र राहू आणि क्षेत्र मोठं करू. धन्यवाद.